अहो दौलतराव म्हणजे शुगर किंग आहेत, किंग. अहो कसले शुगर किंग आणि काय घेऊन बसलात पवार साहेब. हे बघा, आपण आपल्याकडे भूमीकडे काम करीत राहायचं बघा. या सरपंच या. नमस्कार. नमस्कार. कसं काय होतं? तसं काही विशेष नाही. आपली मीटिंग संपवली. नाही मी बाहेर थांबतो. बघा मीटिंग केव्हा संपली? आता हो या पुन्हा या. आपण काहीतरी मार्क नाही काढलाच पाहिजे. अहो सरकार आपलंच आहे. या या. काय बा हो सर्जेराव आले नाहीत वाटत. सर्जेराव अहो ते कवा येतात? हो ना आले असं म्हणून कसं चालेल? तुम्ही गावचं पुढारी, साखर कारखान्याचे चेअरमन, स्कूल बोर्डाच्या अध्यक्ष, सर्जेरावाने कसं तालेवाड माणसासारखं वागायला पाहिजे. हा ते सगळं खरं आहे बा. त्याचं उठणं बसणं फार खालच्या डोकात ते दिसतंय मला बी. पण आता याची सगळी जिम्मेदारी तुमच्यावर आहे. अहो एकुलता एक झाला म्हणून लाड लाड किती करायचं माणसानं. सर्जेरावाला वेळीत लगाम घाला. बगदमले माझे राणी आहे का? काय बसतात? किती लेट येऊ काय? सकाळ धरणं तुमची वाट बघत नुसतं पाणी पित बसलोय बघा. मग काय ते? अरे बाबा आय एम सॉरी फॉर लेट. बस. अरे बाबा उशीर झाला, माफ करा. माफ केला. थँक्यू. नो मेन्शन. नमस्कार बजरंग दादा. दिवसा डावळ्या गल्ल्यावर बसून झोपा काढताय, शोभते काही? त्याचं असं आहे, रातभर बायको झोपू देत नाही बघा. तसं नाही त्याचं असं आहे, ती रातभर घोरते बघा आणि झोपेत दनादन दनादन लाथा मारते. अरे 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 मला वाटतं बजरंग दादा तिला मागल्या जन्मीची आठवण होत असेल. बोला काय हुकूम? अहो मालकाला हुकूम करणार मी कोण हो? आम्ही नुसते नावाचे मालक. तुम्ही हॉटेल काढायला पैसे दिले नसते तर? बजरंग दादा देण्या घेण्याचं इसरायचं. पहिल्या जुटला आमच्या ज्ञान करता फसकाला नाश्ता पाणी होऊन जाऊन द्या. बरोबर. बुंदी लाडू मिरची भाजी एक वेळा दोनदा चिवडा. गणप्या तुझं काय खरं नाही, मी जाणतो. बोला मंडळी, गावची काय खबर बात? फर्स्ट क्लास. सारे गाव कसं रांगत रांगत चाललंय. मजुरी. हा सांग बाबा सांग. हेच की गहू पाहिजे, लावा रांग. साखर पाहिजे, लावा रांग. राखेल पाहिजे, लावा रांग. हे पाहिजे, लावा रांग. हे पाहिजे, लावा रांग. खायला बसतात. तुमची वाट बघता बघता पोटातल्या कावळ्याच तुम्ही पिल्ल झाली बघ. घे की देवाचं नाव. चौथा मेंबर कुठं आहे? कोण? इस्माईल भाई हाय की कुठं आहे? तयारी यात. इस्माईल भाई, ओ इस्माईल भाई. कोण आहे किधर आहे गिरे कोण आहे? उधर आयो उस्ताद. उस्ताद आहे. हा हो कुछ खाओ पियो. सलाम वालेकुम. क्या हो रे, मुड़ गया लगता है कहीं की? क्या वो बोल तो? क्या बोलूं उस्ताद, सवेरे से एक पैसे का धंधा नहीं हुआ. अरे धंद्यात तेजी मध्ये चालायची का? घे. और उस्ताद हर रोज ये फुकट का खाना. ये बघ, खाना हराम है ना खिलाना हराम है. बराबर. खाना हराम है ना खिलाना हराम है. खाने के बाद पिन नहीं देना हराम है. नमस्कार. गणप्या बघतो. पानी पी. राम राम मालक. राम राम. दमाने का की
राम राम साहेब. राम राम. काय खाणार? भजी, वडा, मिसळ. ते तुझ्या इतर गिरायकाने दे. चल काढ. साहेब आणि दे. आजकाल धंदा लई मंदीत आहे बघा. अरे चालत नसेल तर बंद करून टाक, नाही तर मीच कांचं क्लूब लावून टाकतो. साला प्रामाणिकपणा राहिलाच नाही जगात आजकाल. साहेब एकदम बरोबर बोललात. एकदम बरोबर बोललात. या बसा. या ए सर बसा. बजरंग दादा देऊन टाका, त्यांचा काय हप्ता असेल तो. अहो त्यांना बी पोट आहे आणि ती बी टमाटम सुटलेला आहे. इतका माजोरीपणा बरा नाही सर्जेराव. इन्स्पेक्टर साहेब घरचं खाऊन माजलोय, तुमच्यासारखा जोगवा मागून नाही. कशाला त्या सरकारी ड्रेसचा अपमान करताय सर्जेराव? जा जा जा, तुमचे ते हवालदार तिकडे हप्ता घेऊन तुमची वाट बघत असेल. जा. माझ्याशी गाठ आहे, सापडशील कधीतरी तावडीत. कधीतरी कशाला? खऱ्या बापाचा असेल तर उतर ही कापडून ये मैदानात, होऊन जाऊन द्या आमने सामने. स्टॉप दॅट नॉनसेन्स इन्स्पेक्टर. इफ आय विश I can make you know there within no time. So please be wise and put us from here. Tell. उस्ताद, या डायलॉग माराय तुम्ही. हाँ कसं? ऐसा लगा कोई इंग्लिश पिक्चर का ट्रेलर देख रहा है. आईला आपल्याला काय कळलंच नाही. उस्ताद एवढं काय झाले बोला साहो त्याच्या बरोबर? अहो कसा नसबंदी केल्यासारखा चेहरा होऊन गेलाय. झाले का रे काम? तो येतोय ना. तो काय आला? झालं का रे? हो किंवा देऊ इथे नाही. इथं देतात का वेड्या? चौकीवर. हा. हा चौकीवर. चौकीवर. साहेब तुमची कामं. Shut up. गाडीत बसा लवकर. हो ए घंटा, त्या पाण्याची बाटली आत ठेवून ठेव. झाकलं त्यांनी. तुम्हीच वाचवा. काय झालं ताजीबा? माझ्या घरात दारावर नाही गाढवाचा रांगत फिरवायला उठला तुमचा भजंगराव. का? बैलचोरी विकत घेण्याकरता तुमच्या भजंगरावाकडनं 1000 रुपये घेतलं होतं मी. मग दर महिन्याला हप्ता देऊन सुद्धा 1000 रुपये बाकीच राहिली म्हणतोय. काय फिकर करू नका. उद्या हितच येऊन याच टायमाला माझ्याकडनं 1000 रुपये घेऊन जा आणि मारा थोबाळावर त्या भुजंगरावच्या. देव भलं करेल तुमचं, कल्याण कर बाबा तुमचं. कर भला तो हो भला. चल चल चल. सकाळी उठून दिवासी भजावे. राम राम. या भुजंगराव या या बसा. काय म्हणतोय धंदा पाणी? बरं चाललंय. बरं चाललंय. चालणारच. खोटे शब्द दाखवलं. राम राम. काय छोट मालक काय बोलतोय राव तुम्ही? भुजंगराव साखर कारखाने जोरात चालतात, ते उसावर नाही, खोट्या हिशोबावर. राम राम राम. थोरल्या मालकाने ऐकलं काय म्हणते? बी तुमच्यासारखंच राम 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 म्हणते. मरू दे इकडे. चला 1000 रुपये काढा. मागल्या आठवड्यात 500 रुपये घेतले ना आता. भुजंगराव पैसा माझ्या बापाच्या तिजोरीतला मागतो मी, तुमच्या नाही. खरं सांगू सर्जेराव, मधल्यामध्ये माझी अवस्था अशी झाली की त्या आडकीत त्यातले सुपारी वाणी बघ. अहो तुम्हाला नाही म्हणता येत नाही, त्यांना तो रोज हिशोब द्यावा लागतोय. बोला खरा का खोटा? राम राम राम. नाही ते राम 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 नंतर पहिले पैसे काढा. चला. काय खरं नाही सर्जेराव. हे बोला मग बस जोडं खायचं काम आम्हाला. हे काय खायचे एक दिवस? काय खायची? माझ्या नावावर लिहून ठेवा. मग झालं. कशाला मस्त आणा इकडे. वा भुजंग मामा थँक्यू. सर्जेराव नाही काय चाललंय म्हणायचं? काय नाही तबला वाजवतोय. असं ते ऐकायला येते आम्हाला, पण तुमचं गावातलं थेर आमच्या कानावर येते. त्याच काय? कानावर येत्यात का कुणी आणून घालतंय? आणून घालायला कशाला पाहिजे, पण हलक्या सालक्या लोकात वावरणं, त्यांच्यावर उठणं बसणं शोभा देत नाही आपल्या घराण्याला. आबा मी खालच्या लोकात उठतो बसतो, त्यांच्या बरोबर खातो पितो, कारण ती खरी माणसं आहेत. जीवाला जीव देणारे मित्र आहेत ते माझे. मन मित्र आहेत. भिक्कारडी कुत्री साली. आणि तुम्ही ज्यांच्या पंक्तीला बसता ते काही संत महात्मे आहेत होय? सर्जेराव काळा बाजार करून सगळे गब्बर झालेत. त्यांच्या पंक्तीला बसून तुम्हाला गोड वाटत असेल बसा खुशाल, मी नाही वाटणार. सर्जेराव तोंड सांभाळून बोलायचं. कुणासमोर बोलतायसा तुम्ही? चिडताय कशाला आबा? अहो माझ्यामुळं का होईना त्या चित्रगुप्ताच्या वहीत तुमच्या नावावर थोडंफार पुण्य लिहिलं जातंय. नशीब समजा. सर्जेराव तुम्हाला अखेरचं सांगतो, तुमचं वागणं तुम्हाला बदलायला पाहिजे. आबा आणि मी पण तुम्हाला अखेरचं सांगतो,
माझ्या वागण्यात काही एक बदल होणार आपण नाही. पोळा. तुमचा काय दोष आहे? आई वेगळं पोर म्हणून आम्ही माया केली, वाजवीपेक्षा जास्तच लाड केलं. त्याची कडू फळं तुम्ही आम्हाला कवा तरी भोगा लावणारच. चुकी तुमची नाही सर्जेराव, चुकी आमचीच आहे. पाचशे पंचावन्न 555 कोण आहे रे आरामखोर? तू येस काय? अरे ड्युटीवर असताना झोपतोस काय? साहेब आले म्हणजे एवढ्यात? साहेब लोक हेच करतात. 302 गेल्या आठवड्यात लय आपण वाईट चाललो. एक चोरी घरफोडी नाही, निदान एक खून तरी. आपलं गाव सुधारत चाललंय असा डाऊट येतोय मला. अरे त्याच्यामुळे आपल्यावर आफत आली ना. असं काय करतोस? कसली? आपली बोकड कमाई थांबली. गेल्या महिन्यात कसं दिवाळी होती, दिवाळी. मग 2 मर्डर, 4 घरफोड्या, 1 बलात्कार. काय फर्स्ट क्लास कमाई झाली म्हणतोस? परवाने कापड शिवली, बायकोला लुगडं घेतलं. अरे याला दिवाळी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? काय भानगड रे? चोरीच आहे. अरे मग 8 टाका ना त्याला. चला. मला कुठलं आहे साहेब? म्हणजे यांनी नाही चोरी केली, यांच्या घरात चोरी झाली. अंगावरले कपडे सुद्धा. बस तसं काय बोलतो? अंगावरले कपडे सुद्धा? अहो अंगावरचे कपडे सोडून बाकी समजा चोरीला गेलो मला. होय साहेब, मी कंप्लेंट द्यायला आलोय. अरे मग तिथे घेऊन जा आणि कंप्लेंट लिहून घ्या त्याची. चला. 302 येणार कोण? चला. आम्ही आत यायचं काय म्हणतोय? या या, असं काय करता? या बसा. फार दिवसानं वाट चुकलात. नवीन कारखान्याचं बांधकाम चालू आहे, पण ते मालकाचं भलं झालेलं लोकांना बघवत नाही. आमचं बांधकाम बेकायदेशीर आहे असा तक्रारी अर्ज करणार आहेत तुमच्याकडं. पण तुम्ही कशाला उगाच त्रास घेता? अहो, यात कसला आलाय त्रास? आणि झालाय त्रास एकमेकासाठी करायला नको. काय विशेष खबर बात? नाही विशेष काय नाही. थोरले मेवणे येत आहेत, ते एक्साइज वाले. वा वा वा, मग पुरणपोळ्याचा बेत ठेवा. पोतभर गहू देतो पाठवून. अहो फर्स्ट क्लास खांडवा गहू म्हणायचं. कशाला? असू द्या हो. एक विसरलोच, महिनाभर लई आठवण काढत होती तुमची. अहो साहेब कधी येणार, साहेब कधी येणार, नुसता दोषाच लावलाय बघा. कधी जावे मग? जरा की आजच.